राज्यातील मनसेचे एक दिग्गज नेते वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे। आपण लवकरच कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून पुढील भूमिका ठरवू असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यामुळे मनसेला मोठा धक्का मानला जात आहे। स्वतः ठरवले की ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं वेचण्याचं काम केलं त्या ठिकाणी मी आता परत काटे वेचायला जाणार। चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी गावात सावली सेवाश्रम यांच्या वतीने श्रीमती अवंतिका शिरोळकर यांनी महिला दिनानिमित्त गावातील महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला। साथी महिला सामाजिक विकास संस्थेमार्फत महिला दिन साजरा करण्यात आला। या दिवशी ग्रामीण भागातील महिलांनी विविध वेशभूषा करीत त्याचे सादरीकरण केले। गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। भाऊसाहेब बांदोडकर पुतळ्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वीज मंत्री सुदीन ढवळीकर, मुख्य सचिव पुनीत कुमार आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मापगाव तर्फे रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे यांच्या हस्ते सोगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। बेलोली, बैरोली, मागगाव आणि मुसेर इथे आपण 99% घरोघरी कनेक्शन आपण त्यांना जोडलेले आहेत आणि ते प्रगती पातळीवर चालू आहे। तसंच सोगावला सुद्धा सोगाव, चोरंडे, मनोली इथे सुद्धा प्रगती पातळीवर काम चालू आहे। त्याचे जे संपूर्ण पेपरवर्क वगैरे जे काय आहे ते पूर्ण पंचायतीने दिलेले आहेत, ते सुद्धा मंजूर झाले। सुधागड चिवेच्या शेकडो ग्रामस्थांची कंपनी विरोधात विविध मागण्या आणि तक्रारी घेऊन पाली तहसील कार्यालयावर धडक दिली। आंबा नदी पात्रातील अनधिकृत बांधकाम, अस्वच्छता यावर जलद कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। सावंतवाडी तालुक्यातील सातार्डे येथील महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात डावीकडील देवकोष्ठात असलेल्या शिलालेखाचे वाचन पुणे येथील विरगळ आणि सतीशिळा आणि शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांनी केला। त्यामुळे मोठा ऐतिहासिक ठेवा पुढे येणार असून त्या गावालाही ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल। मालवण तालुक्यातील किर्लोस चव्हाणवाडी ते होडीचा साना घोटणेमाळ ब्रिज बांधण्याचा शुभारंभ भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते। आणि दीपकजी जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी ज्यांनी या ब्रिजसाठी या कामासाठी मेहनत केली, परिश्रम केले, तुम्हाला मानाचा मुजरा करतो। आणि इथून पुढे कसलंही काम असेल, काही असेल तर निलेश राणे तुमच्या हक्काचा माणूस आहे। तुम्हाला मंत्रालयातून जे काय खेचून आणायचं आहे विकासाचा कार्यक्रम, विकासाचा निधी, तो निलेश राणे आणि आमची दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे खेचून आपल्यासाठी आणेल। मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे। राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल ही ईश्वरासाठी प्रार्थना करतो। खेड तहसीलदार कार्यालयाचा आवार हा जणू खासगी वाहनांचा तळ बनू लागला आहे। तहसीलदार कार्यालयासमोर वाहन चालक आपापली वाहने पार्किंग करून शहरात खरेदी करायला जातात। एकाच वेळी 70 ते 80 वाहने तहसील कार्यालयासमोर पाहायला मिळतात। या प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे की काय असा सवाल विचारला जात आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।